नमस्कार. आपल्या स्वयंपाकघरात आपल्या सर्वांचं स्वागत आहे. इथं मी शेंगदाणे भाजून घेतलेले चांगले साला निघेपर्यंत आणि आता हे थंड करून घेतलेले आहेत. आता हे मी मिक्सरला फिरवून घेते. आता तीच कढई घेतलेली आहे मी. थोडंसं तूप टाकून घेते आणि हा गुळ ज्या वाटीने मी शेंगदाणे घेतले त्याच वाटीने गुळ घेतला मोजून. आता एक चमचाभर पाणी ओतून घेते. आता गुळ पूर्णपणे वितळून घेते. आता गुळ पूर्णपणे वितळलाय आणि आता फेस यायला लागलाय. आता हे जे शेंगदाणे बारीक करून घेतले ना ते टाकून घेते आणि गॅस बारीक करून घेते. आता हे सगळं मिक्स करून घेते. थोडंसं आपण चांगला गोळा होईपर्यंत अगदी बरोबर माप झाले बघा. आज गुरुवार आहे, उद्यापन आहे, तर शिऱ्याचा प्रसाद न करताना मी चिक्कीच करणार आहे. कारण शिरा कोणी खात नाही ना, प्रत्येक जण आपापल्या घरीच उपवास सोडतं, म्हणून त्याच्यासाठी मी आता शेंगदाण्याची चिक्की बनवत आहे. आता आपलं तयार झालंय. ताटलीत काढून घेते. ताटलीला मी तूप लावून घेतलेलं आहे आधीच. आता फुलपत्राला मी तूप लावून घेतलेलं आहे. आता हे सगळीकडे पसरून घेते. आता हे ना थंड होऊन देऊ. इकडे माझं पुरण शिजतंय. पुरणपोळीचं स्वयंपाकाची तयारी सुरू आहे. थोडंसं थंड झालं की अशा चिरा पाडून घेते. कारण पूर्ण चुकली की मग पुन्हा चिरा व्यवस्थित पाडता येणार नाही. आता सर्व चिरा पाडून थंड करून घेते. बघा चिक्की आपली पूर्णपणे सुकलेली आहे. असे तुकडे किती छान निघतात बघा. एकदम सोपी चिक्की करायला, एकदम सोपी. अशा प्रकारे माझी चिक्की तयार झालेली आहे. आता अशा प्रकारे मी पूजेसाठी इथं चिक्की ठेवलेली आहे प्रसादासाठी. आणि ही म्हणजे पूजेची मांडणी. देवाला नैवेद्य पण दाखवून घेतला. तुम्हाला जर आवडलं तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.